हेलो एंड वेलकम टू एस्ट्रोनॉमिक्स। एस्ट्रोनॉमिक्स के सेकंड एपिसोड में आप सबका स्वागत है। पिछले एपिसोड में हमने सतीश जी की एक किताब गुलमोहराच्या सावलीत, जिसे हिंदी में कह सकते हैं गुलमोहर की छाँव में, इस पोएट्री किताब के बारे में बात की थी। इस किताब को प्रख्यात फाइनेंस एंड इन्वेस्टमेंट एडवाइज़र श्री विनायक कुलकर्णी जी ने इसको रिलीज़ किया था। आइए आज के एपिसोड में सतीश जी की इन कविताओं में से कुछ दो कविता का मैं वर्णन करना चाहता हूँ, जिसे आपको पढ़ के सुनाना चाहता हूँ। क्योंकि कविताएं मराठी में लिखी है तो जाहिर है इसका पढ़ना भी मराठी में ठीक रहेगा। तो आइए, पहले कविता का टाइटल है चैतन्यमय जग। इस किताब को 26 अक्टूबर 1969 में सतीश जी ने लिखा था उसको। उस वक़्त सतीश जी की उम्र सिर्फ 18 साल थी। आइए आगे चलते हैं। चैतन्यमय जग। वाटते ओळखीच्या जगापासून जावे दूर दूर, अनोळखी जगात कुठेतरी, नाविन्याच्या चैतन्यमय जगात, जिथे ओळखत नाही कोणी मनुष्य प्राणी, हेटाळणी करायला पुढे येत नाही. आपल्या मनाचे आपणच राजे, त्या राजाची आपणच प्रजा, या मनोराज्यात रामराज्याचा आनंद. आनंदात होऊन आत्मा दंग, अनुभवीत आत्मानंद व्हावे वेडे. या वेड्याच्या भरातच करावा अनंताचा प्रवास, होऊन सत्याचा वारकरी, जावे एका वाटेने परतूच नये मागे. वाट चुकण्याची नकोच परवा, पृथ्वी गोल आहे म्हणाले गुरुजी परवा. ही कविता लिहिताना 18 वर्षाच्या वयामध्ये सतीशजींना त्यांचे जे विचार आहेत ते असे उत्कृष्टपणे त्यांनी मांडलेले आहेत. दुसरी कविता, तिचं शीर्षक आहे मृत्युंजय. महाकाव्य न रचता तो महाकवीहून महान वाटतो, शास्त्राभ्यास न करता तो शास्त्र पंडिताहून विद्वान असतो. हातात फुटकी कवडी नसता तो मनाचा धनवान दिसतो, तपश्चर्या न करता तो आत्मिक बळ साध्य करतो. स्वतः देव नसता तो देव माणसाचे कार्य वाहतो, मानसशास्त्राचे ज्ञान नसता तो दुसऱ्यांना मानसिक शांती देतो. देवाची पूजा न करता तो मानवतेचा पुजारी बनतो, जगासाठी सर्वस्व अर्पून तो मानवतेचा मूलमंत्र जपतो. यज्ञ याग न करता तो खराखुरा कर्म योग आचरतो, मरणाला सामोर जाऊन तो मृत्युंजयी मार्कंडेय होतो. महाकाव्य न रचता तो महाकवीहून महान वाटतो. कशी वाटली तुम्हाला ही कविता? आपल्याला या कवितेचं वाचन आणि हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि ह्याला लाईक करा. पुढची एक छोटीशी कविता मी आज वाचत आहे. कवितेचं शीर्षक आहे मन म्हणते. ही कविता सतीशजींनी 21 फेब्रुवारी 1970 साली लिहिली. मन म्हणते. कधी कधी वाटते बदक होऊन पोहावे स्वच्छंदाने ज्ञानसागरात, पण शंका येते योग्यता माझी आहे का ते वाहणाऱ्या पाचोळ्यांची. कधी कधी वाटते भ्रमर होऊन गुंजावे सद्गुणाचे कमळ, पण शंका येते योग्यता माझी आहे का तेथे वाढणाऱ्या कीटकाची.
कधी कधी वाटते शिळा घडून राहावे मूर्तिकाराच्या गुहेत, पण शंका येते योग्यता माझी आहे का ठोके सोसणाऱ्या दगडांची. कधी कधी वाटते सूर होऊन निघावे, कधी कधी वाटते सूर होऊन निघावे सतारीतून बाहेर, पण शंका येते योग्यता माझी आहे का तारेवर फिरणाऱ्या त्या नखांची. कधी कधी वाटते फूल होऊन पडावे, कधी कधी वाटते फूल होऊन पडावे सद्गुरूंच्या चरणाशी, पण शंका येते योग्यता माझी आहे का तेथील धुळीच्या कणांची. आजच्या एपिसोडमध्ये या 3 कविताचं वाचन केलंय. आपल्याला या कविता आवडल्या असतील, माझ्याकडे काही कॉपीज आहेत, त्या मी आपल्याला पाठवू शकतो. तुम्ही मला DM करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. पुढच्या एपिसोडमध्ये अजून 1-2-4 कविता वाचन करेन आणि मग पुढे गप्पा गोष्टी होतील. थैंक यू सो मच. आप सबका धन्यवाद. आप इस चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन बटन को ऑन कर दीजिए ताकि अगले एपिसोड जब भी रिलीज़ होगा आपको इसके बारे में पता चलेगा. थैंक यू सो मच.